अहिल्यानगरात 12 पैकी 8 पालिकांसाठी मतदान पार पडतंय। शहरातील 80,992 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। श्रीरामपूर येथे 89 मतदान केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजावतायत। 1389 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाखाली श्रीरामपूर येथे मतदानास सुरुवात झाली आहे। 89 मतदार केंद्रावर शहरातील 80,992 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। सकाळी 10 वाजेपर्यंत 8% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 8 नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे मतदार केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जे आहेत आता सकाळपासूनच जे आहेत या ठिकाणी मतदार हे मतदानाकरता बाहेर पडलेले आहे। ज्यात अहिल्यानगरच्या उत्तर नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय की शिर्डी नगरपालिका हे एससी महिलांकरिता राखीव आहे। राहता नगरपालिका ओबीसी सर्वसाधारण, संगमनेर नगरपालिका खुला महिला प्रवर्ग, त्याचबरोबर रावरी एसटी राखीव आहे आणि श्रीरामपूर येथे खुला सर्वसाधारण जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून जिल्ह्यातील ज्या 4 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या। त्यात कोपरगाव आहे, देवळाली, नेवासा, पाथर्डी आणि श्रीरामपूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 3 चा समावेश आहे। यात उमेदवारांबद्दल न्यायालयात ज्या हरकती घेण्यात आल्या होत्या त्या हरकतीनंतर आता या निवडणुका पुढे ढकलल्यात। 20 डिसेंबर रोजी याचं मतदान होणार आहे। श्रीरामपूर नगरपालिकेत सध्या ज्या मतदान होत आहे यात मतदार राजा जो आहे तो बाहेर पडलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे श्रीरामपूर नगरपालिकेच्या 1 नगराध्यक्ष आणि 33 नगरसेवकांकरता हे मतदान जे आहे ते पार पडत आहे आणि पार पडत असताना या ठिकाणी जे आहेत 1000 अधिकारी कर्मचारी तसेच 14 पोलीस अधिकारी आणि 389 पोलीस कर्मचारी देखील या मतदान प्रक्रियेत जे आहे या सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांच्या नियंत्रणाखाली हे मतदान प्रक्रिया पार पडत आहेत। सकाळपासून सुमारे 8% मतदान हे झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात नवीन जे मतदार आहेत ते या ठिकाणी जे आहेत बाहेर पडताना आपण पाहतोय। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर, अहिल्यानगर।